नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, ओयो जागतिक ट्रॅव्हल टेक युनिकॉर्न कंपनी आहे आणि ओयोची मूळ कंपनी प्रिझमला 6,650 कोटी रुपयांचा IPO आणण्यासाठी सेबीकडनं मंजुरी मिळाली आहे. या IPOमुळे कंपनीचं व्हॅल्युएशन 7 ते 8 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते. प्रिझमनं डिसेंबर 2025 मध्ये कॉन्फिडेन्शियल प्री फायलिंग रूट सेबीकडे IPOसाठी प्राथमिक कागदपत्र सादर केली होती. त्यापूर्वीच 20 डिसेंबर 2025 रोजी झालेल्या सर्वसाधारण AGMमध्ये भागधारकांनी 6,650 कोटी रुपयांच्या निधी उभारण्याला मंजुरी दिली होती. गोपनीय मार्गाचा अवलंब केल्यामुळे कंपनीला मसुदा कागदपत्र सार्वजनिक न करता सेबीकडनं प्राथमिक अभिप्राय घेण्याची सुविधा मिळाली. आता पुढच्या टप्प्यामध्ये कंपनी जुलैच्या सुरुवातीला अद्ययावत मसुदा प्रस्ताव दाखल करण्याची शक्यता आहे. प्रिझम सध्या भारत, अमेरिका आणि युरोप या प्रमुख बाजारपेठांमध्ये विस्तार वाढवत असून स्वमालकीच्या हॉटेल्सवरती जास्त भर देते. संडे हॉटेल्स आणि पॅलेट हॉटेल्स यांच्यासारख्या नाममुद्रांचा विस्तार ते करत आहेत. याशिवाय युरोपियन ब्रँड डॅझन्स नेटच्या माध्यमातून गोव्यामध्ये व्हिला भाड्यानं देण्याच्या व्यवसायातही कंपनीनं प्रवेश केला आहे. देशातील धार्मिक पर्यटनाला मिळत असलेल्या वाढत्या प्रतिसादाचा लाभ घेण्यासाठी कंपनीनं प्रमुख तीर्थक्षेत्रांमध्ये देखील आपली उपस्थिती वाढवली आहे. ओयोनं यापूर्वी शेअर बाजारामध्ये IPO फाईल करण्याचा प्रयत्न केला होता. 2021 मध्ये कंपनीने 8,430 कोटी रुपयांचा IPO आणण्याचा प्रस्ताव सादर केला होता. त्यावेळी कंपनीचं व्हॅल्युएशन सुमारे 12 अब्ज डॉलर्स होतं. त्यानंतर 2023 मध्ये सुधारित आर्थिक आणि व्यावसायिक माहितींसह नव्यानं प्रस्ताव दाखल करण्यात आला. मात्र जागतिक बाजारातील अस्थिरता आणि गुंतवणूकदारांच्या कमकुवत भावनेमुळे कंपनीनं IPOचा निर्णय मागे घेतला होता. IPOच्या पार्श्वभूमीवरती कॉर्पोरेट गव्हर्नन्स अधिक मजबूत करण्यासाठी प्रिझमनं सेबीचे माजी अध्यक्ष अजय त्यागी यांची स्वतंत्र संचालक म्हणजेच इंडिपेंडंट डिरेक्टर म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांच्या भांडवली बाजारातील दीर्घ अनुभवांचा कंपनीला थेट फायदा मिळणार आहे. IPOच्या संपूर्ण प्रक्रियेसाठी कंपनीनं ॲक्सिस कॅपिटल, सिटीबँक, गोल्डमॅन सॅक्स, ICICI सिक्युरिटीज आणि SBI कॅप्स यांच्यासारख्या बड्या वित्तीय संस्थांची बुक रनिंग लीडर मॅनेजर्स म्हणून नियुक्ती केली आहे. चालू बाजारपेठेतील परिस्थिती पाहून कंपनी लवकरच IPOची तारीख जाहीर करणार आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं ओयोच्या IPOला अखेर मुहूर्त लागलेला आहे. 6,650 कोटी रुपयांच्या निधी उभारणीला सेबीचा ग्रीन सिग्नल मिळाला आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.